नमस्कार मित्रांनो, तुम्ही आहात स्वराज्य कथाच्या एका नवीन गोष्टीमध्ये, जिथे आपण शिवाजी महाराजांची शौर्य आणि प्रेरणा जाणून घेणार आहोत. तोरणा विजयाची पहाट. सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांमध्ये हिरव्यागार झाडांच्या कुशीत एक तेजस्वी युवक राहत होता. त्याचे नाव शिवाजी. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्याच्या मनात स्वराज्य स्थापनेची ज्योत तेवत होती. त्याला एक असे राज्य हवे होते जिथे प्रत्येक जण सुखी आणि सुरक्षित असेल. पण हे स्वराज्य स्थापन करण्यासाठी शत्रूच्या ताब्यात असलेले किल्ले जिंकणे खूप महत्त्वाचे होते. एक दिवस शिवाजी आपल्या विश्वासू साथीदारांसोबत बसला. त्याचे बालपणीचे मित्र आणि स्वराज्याचे स्वप्न पाहणारे मावळे येसाजी आणि तानाजी त्याच्यासोबत होते. स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपल्याला मजबूत किल्ले हवेत, तो म्हणाला. आदिलशहाच्या ताब्यात असलेला तोरणा किल्ला खूप महत्त्वाचा आहे. तो जुना आणि मजबूत आहे. तानाजीने विचारले, महाराज, आदिलशहाचे सैन्य मोठे आहे आणि तोरणा किल्ला खूप सुरक्षित आहे. आपण ही मोहीम कशी फत्ते करणार? शिवाजी हसला आणि म्हणाला, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते तानाजी. आपण एक अशी रणनीती आखू ज्यामुळे शत्रूला धक्का बसेल आणि आपल्याला विजय मिळेल. शिवाजी महाराजांनी आपला शक्तिशाली घोडा विजयला तयार केले. विजय शिवाजीच्या प्रत्येक इशाऱ्यावर धावत असे. शिवाजीने आपली तेजस्वी तलवार कमरेला लावली आणि निवडक मावळ्यांसोबत, ज्यात येसाजी, तानाजी आणि बाजी हे प्रमुख होते, तोरणा किल्ल्याकडे कूच करण्याची तयारी केली. घनदाट जंगलातून आणि उंच डोंगरवाटांमधून त्यांचा प्रवास सुरू झाला. वाटेत अनेक अडचणी आल्या, पण शिवाजी आणि त्याचे मावळे डगमगले नाहीत. त्यांच्या मनात फक्त एकच ध्येय होते, तोरणा किल्ला जिंकणे आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणे. काही तासांच्या प्रवासानंतर ते तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचले. तोरणा किल्ला भव्य आणि उंच होता, जणू काही तो आकाशाला भिडला होता. किल्ल्याच्या भिंती मजबूत होत्या आणि त्यावर आदिलशहाचे अनेक पहारेकरी होते. शिवाजी महाराजांनी किल्ल्याचे बारकाईने निरीक्षण केले. त्यांना दिसले की किल्ल्याच्या एका बाजूला एक लहानशी वाट होती, जी फारशी वापरली जात नव्हती आणि तिथे पहारेकरीही कमी होते. हीच ती संधी. शिवाजीच्या मनात विचार आला, आपण याच वाटेने किल्ल्यात प्रवेश करू. आपण रात्रीच्या वेळी हल्ला करू, जेव्हा शत्रू गाढ झोपेत असेल. रात्रीच्या अंधारात शिवाजी आणि त्याचे मावळे, ज्यात बाजी आणि तानाजी होते, हळूच त्या लहान वाटेने किल्ल्याकडे सरकू लागले. ते खूप सावध होते, कारण एक छोटीशी चूकही त्यांच्या योजनेला धोका पोहोचवू शकली असती. त्यांनी ठरवले होते की कोणतीही मोठी लढाई न करता शांतपणे किल्ल्यावर ताबा मिळवायचा. किल्ल्याच्या आत पोहोचल्यावर त्यांनी अत्यंत वेगाने आणि शांतपणे पहारेकऱ्यांना ताब्यात घेतले. कोणतीही मोठी लढाई न करता त्यांनी किल्ल्यावर ताबा मिळवला. शिवाजी महाराजांची रणनीती यशस्वी झाली होती. पहाट झाली, सूर्य उगवत होता आणि त्याच्या पहिल्या किरणांनी तोरणा किल्ल्यावर भगवा झेंडा फडकत असल्याचे पाहिले. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी किल्ला दुमदुमून गेला. स्वराज्याच्या विजयाचा हा पहिला डंका होता. तोरणा किल्ल्यावरील ही विजयगाथा शिवाजी महाराजांच्या शौर्य, साहस आणि दूरदृष्टीचे प्रतीक बनली. या विजयाने स्वराज्याच्या स्थापनेची मजबूत पायाभरणी केली. या विजयामुळे शिवाजी महाराजांना खूप आनंद झाला. त्यांनी या किल्ल्याला प्रचंडगड असे नवीन नाव दिले. हे फक्त एका किल्ल्याचे जिंकणे नव्हते, तर स्वराज्याच्या स्वप्नाची खरी सुरुवात होती. नीतिबोध. या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की कोणतेही मोठे ध्येय साध्य करण्यासाठी फक्त शक्ती पुरेशी नसते, तर त्यासाठी योग्य रणनीती, धैर्य आणि दूरदृष्टी असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शिवाजी महाराजांनी दाखवून दिले की योग्य नियोजन आणि धैर्याने कोणतीही अडचण पार करता येते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वराज्य कथा चॅनलला सबस्क्राईब करा. जय भवानी, जय शिवाजी.